नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण गुंतवणुकीच्या एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. मित्रहो, आपण सर्वजण गुंतवणूक करतो. जे काय आपण कमवतो त्या कमवलेल्या पैशाला वाढवण्यासाठी आपण गुंतवणूक करतो. जसं की ट्रेडिशनली पाहायला गेलं तर गुंतवणूक आपण काय करतो, सिक्युरिटीसाठी बँकेत गुंतवतो, FD मध्ये. दुसरा पर्याय म्हणजे आपण सोनं खरेदी करतो, त्याचा की भाव वाढणारच आहे. तिसरं आणखीन एक पर्याय म्हणजे की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, किंवा काही जण पॉलिसीज विकत घेतात, जसे की LIC ची लॉंग टर्म पॉलिसी असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या कंपन्यांची पॉलिसी आपण घेतो, ज्यामध्ये की आपल्याला एक फिक्स रिटर्न काही 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मिळणार आहे. तर अशा विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय आपल्याकडे आहेत. त्यात एक नवीन भर पडलेली आहे, ती म्हणजे क्रिप्टो करन्सीची. हो, ही एक गुंतवणूक आणि आजच्या टाइमला चांगली गुंतवणूक समजली जाते, ती म्हणजे क्रिप्टो करन्सीमध्ये. चला तर मग पाहूया नेमकं काय आहे ही क्रिप्टो करन्सी आणि यामध्ये कशी करायची गुंतवणूक. क्रिप्टो करन्सी नेमकं आहे काय? क्रिप्टो, CRYPTO, क्रिप्टो करन्सी हे दोन शब्द आहेत, क्रिप्टो आणि करन्सी. बेसिक समजून घ्यायचं आहे आपल्याला. क्रिप्टो म्हणजे काय, इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात क्रिप्टेड किंवा सिक्युअर. हायली सिक्युअर्ड किंवा क्रिप्टेड एका कोडिंग मध्ये त्यांना सिक्युअर केलेलं करन्सी. करन्सी म्हणजे नाणं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नाणे असतात. 1 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं, 5 पैसे, 20 पैसे नाणे जसे आहेत तर त्याप्रमाणे 100ची नोट आहे, 2000ची नोट आहे. तसंच ही एक करन्सी आहे ज्याची की एक व्हॅल्यू आहे, ज्याची की एक किंमत आहे. तर क्रिप्टो करन्सी मध्ये पण एका प्रकारची करन्सी आहे ज्याच्यामध्ये की एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, त्याची एक किंमत आहे. फॉर एक्झाम्पल, क्रिप्टोमध्ये आपण बिटकॉइन पाहिलं तर आजच्या घडीला त्याची किंमत एका बिटकॉइनची किंमत अराउंड 30-32 लाख रुपये आहे. ती वाढते पण आणि ती कमी पण होते. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण 2000ची नोट घेतली आहे, तर त्या नोटवरती लिहिलेलं असतं की मैं धारक को ये वचन देता हूँ की मैं 2000 रुपये अदा करने का वचन देता हूँ. तर त्याप्रमाणे म्हणजे माझ्याकडे जर ही नोट असेल 2000ची, तर मी त्याला 2000 रुपये किंवा ते मूल्य परत करणार आहे. तसंच प्रत्येक बिटकॉइनची किंवा प्रत्येक क्रिप्टो करन्सीची कॉइन्स भरपूर आहेत. तर प्रत्येक करन्सीची एक व्हॅल्यू आहे आणि ती म्हणजे आपण विकत घेतो तर त्याचा काही भाग घेतो किंवा ती पूर्ण करन्सी विकत घेतो, तर तेवढी आपली गुंतवणूक अशी समजली जाते. तर ही बेसिक आहे क्रिप्टो करन्सी बाबत. जसं आपल्याला शेअर्स आपण विकत घेतो, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो आणि आपण त्याचा थोडक्यात त्या पर्सेंटेजमध्ये मालक बनतो. तसंच ह्या पर्सेंटेजमध्ये की आपण बिटकॉइन घेतलं, एक बिटकॉइन घेतलं म्हणजे 32 लाख रुपये आपण गुंतवले, तर त्याप्रमाणे आणि प्रत्येक कॉइनची किंमत वेगवेगळी आहे. आपण आपापल्याप्रमाणे आपल्या इन्व्हेस्टमेंट, आपल्याला गुंतवणूक किती करायची त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करू शकतो. दुसरं की गोष्ट की ही बिटकॉइन काम कसं करतं, क्रिप्टो करन्सी काम कसं करतं, हाऊ डज इट वर्क. जनरली ह्याच्या मागच्या टेक्नॉलॉजी जी आहे, जसं की आपण पाहतो की शेअर मार्केटमध्ये काय आहे की आपण पैसा गुंतवतो, तर कशावरती गुंतवतो, कंपनीमध्ये गुंतवतो. तर कंपनीचे शेअर्स विकत घेतो आणि कंपनी जसं जसं वाढते तसं तसं आपल्या प्रॉफिट्स पण वाढतात आणि कंपनी लॉसमध्ये जायला लागली की आपले शेअर्सचा भाव कमी होतो आणि आपले पैसे डुबतात. तर तोच बेसिक फंडा तो आहे त्याच्या पाठीमागे, शेअर मार्केटच्या पाठीमागे. तर याच्या पाठीमागे काय पर्याय फंडा आहे, तर ही एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की आपण जे काही नाणं आपल्याकडे आहे किंवा आपण जितकी गुंतवणूक केलेली आहे, तर ती एका ब्लॉकमध्ये सेव्ह राहते. ती राहते एका ब्लॉकमध्ये सेव्ह. त्याच्यामध्ये तुम्ही किती रुपये गुंतवले ही एक माहिती असते आणि त्याचं राहतं सेकंड नंबर की सिक्युअर कोड, हे महत्वाचं आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत. हे माझा ब्लॉक असेल, हा कुणा X पर्सनचा ब्लॉक असेल, नंतर हा Y पर्सनचा ब्लॉक असेल. हा एकमेकांशी रिलेटेड आहे चेन प्रमाणे. तर ह्यामुळं काय होतं की ह्याच्यामध्ये हाय सिक्युरिटी आहे आणि हा ब्लॉक एकमेकांसोबत रिलेटेड आहे. हा ब्लॉक ह्याच्याशी रिलेटेड आहे, हा ब्लॉक ह्याच्याशी पण रिलेटेड आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये चान्सेस, हे हायली सिक्युअर नेटवर्क आहे आणि चान्सेस कमी आहेत की ह्याच्यामध्ये टॅम्परिंग होऊ शकते. तर ही एक टेक्नॉलॉजी आहे, जास्त समजण्याची गरज नाही की हा बा अशा प्रकारे ह्याचं काम होतं. हे बा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती ह्याचं काम होतं. ह्याचं कोणी एक मालक नाहीये.
आणि ही टेक्नॉलॉजी म्हणजे जितकी काही आपले डेटा आहे तो एका कम्प्युटरमध्ये सेव्ह नाहीये, तो सर्व्हरवरती भरपूर ठिकाणी सर्व्हर्स आहेत. वेगवेगळ्या सर्व्हर म्हणजे एका सर्व्हरला काही झालं, दुर्घटना झाली तर ते सगळं आमचं गेलं का? तर तसं नाहीये, वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हर्स आहेत. तर तुमची माहिती ही लेजरच्या प्रमाणे किंवा ब्लॉकचेनच्या माध्यमातून ही सेव्ह असणार आहे वेगवेगळ्या कम्प्युटरवरती. म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक ही कायम स्वरूपी सिक्युअर असणार आहे. तर ही क्रिप्टोकरन्सी जी वर्क करते ही ब्लॉक चेन वरती वर्क करते. त्याच्यानंतर आपण बघूया की ह्याच्यामध्ये फंडामेंटल काय आहेत. आपण जसं पाहिलं की कंपनी वाढायला लागली की मग आपले शेअर्स वाढतात. तर मग ह्याच्यामध्ये काय आहे सर, मग आता काय टेक्नॉलॉजी समजली, मग हाऊ डज इट वर्क? इट वर्क्स ऑन डिमांड अँड सप्लाय. येस, डिमांड अँड सप्लाय. ह्याच्यामध्ये होतं काय की एखाद्या करन्सीचं डिमांड जर वाढायला लागलं, फॉर एक्झाम्पल बिटकॉइन हा सर्वात म्हणजे राजा समजला जातो यामधला, की प्रत्येकाला बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करायचं कारण ते प्रॉमिसिंग आहे. प्रत्येकाला वाटतं की बाबा हा बिटकॉइन मध्येच मी गुंतवलं पाहिजे. तर डिमांड बिटकॉइनची जास्त आहे ॲज कम्पेअर टू लुना असेल किंवा त्याच्यानंतर सोलन असेल, असे भरपूर कॉइन्स आहेत, रिपल आहे. तर त्यांची किंमत आणि बिटकॉइनची किंमत ही जमीन आसमानचा फरक आहे. तर तसं का होतं की दोन्ही करन्सीच आहे, पण मग त्यामध्ये फरक काय आहे, कारण बिटकॉइन वरती लोकांना विश्वास जास्त आहे आणि त्याची मागणी जास्त आहे. मग ज्याची मागणी जास्त त्याची भाव वाढणार. तर सेम आहे डिमांड अँड सप्लाय. जेव्हा एखाद्या कॉइनची किंमत वाढत जाते म्हणजेच काय होतं, तर त्याचा डिमांड हा वाढत जातो, घेणारे खरेदी करणारे वाढतात. त्यावेळेस मग खरेदी करणारा जेव्हा वाढतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर कॉइनची किंमत वाढते. आणि खरेदी करणारे कमी झाले, विकणारे जास्त झाले की मग काय होतं की त्याची किंमत खाली होते. तर मग ही डिमांड आणि सप्लाय इतक्या सोप्या तत्वावरती हे बिटकॉइन क्रिप्टो कॉइन्स काम करतं. त्यामुळे तुम्हाला ह्याचा बॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर असं कुठल्या कंपनीशी रिलेटेड नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक कॉइन्स हे लिस्टेड कॉइन्स आहेत आणि प्रत्येक कॉइन्सचे तुम्ही जर त्याच्या हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर त्यांचे ओनर्स आहेत. म्हणजे प्रत्येक बिटकॉइनचे ओनर्स आहेत, त्यांचा प्रोफाईल आहे, पोर्टफोलिओ आहे की ते कशामध्ये काम करतात आणि काय नाही. तर त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं अधिक माहिती मिळते की हा हे मला सिक्युअर वाटतंय, हे ह्यांचे जे ओनर्स पाहिले मी की बाबा हा हे बरे दिसतात, तर मग तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आजच्या टाइमला आपण फक्त पाहतोय की बाबा हे एक गुंतवणुकीचा पर्याय आहे का नाही. हा माझा सल्ला मुळीच नाहीये, हा फक्त पर्याय आहे. तिसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिक्युरिटी. आपल्याला सर्वांना सिक्युरिटी पाहिजे सर, की बाबा मी चला तुम्ही म्हणताय तर मग हे कळलं मला, क्रिप्टोकरन्सी एक पर्याय आहे, तो काम कसं करतो तेही समजलं, डिमांड आणि सप्लाय खूप छान, आम्हाला तर तो लहानपणापासून समजलं की बा डिमांड वाढलं की मग सप्लायही वाढतो. सिक्युरिटी काय आहे ह्याच्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? म्हणजे उद्या जर बिटकॉइन सगळे नष्ट होऊन गेले तर आम्ही कुणाकडे जायचं, कुणाला पकडायचं? आणि जसं की मी म्हटलं की हे जे वर्क करतं हे डिसेंट्रलाइज प्रोसेस आहे, म्हणजे एकट्याच्या हातात नाहीये, हे कुणाच्या एकाच्या मालकीचं नाहीये. तर मग कुणाला जाऊन पकडायचं हा मोठा प्रश्न आहे. तर सिक्युरिटीच्या बाबतीत बिंदास राहा. सिक्युरिटी जसं की मी म्हटलं की पहिलं तर ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे ब्रीचिंग किंवा टॅम्परिंग किंवा तुमचा हॅकिंगचा जो प्रकार आहे तो होणार नाही. त्या बाबतीत तर त्यांनी काळजी घेतलेलीच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सिक्युरिटीमध्ये तुम्ही जेव्हा केव्हा गुंतवणूक करताय, तुमची स्वतःची गुंतवणूक करताय, त्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉइन्सच्या हिस्ट्रीमध्ये किंवा त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पाहता तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते तिथं. ती इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर, तुम्हाला त्याचा रिसर्च केल्यानंतर किंवा ऑब्झर्विंग लास्ट ट्रेंड जो आहे त्याच्यामध्ये 1 महिन्याचा ट्रेंड असेल, 2 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा ट्रेंड असेल, त्या हिशोबाने जर तुम्ही सिक्युरिटी वाईज जर तुम्ही हे केला, स्टडी केला त्याचा, तर मग तुम्हाला समजेल की हा बाबा हे सिक्युअर आहे, याचे प्राइसेस वर जातात किंवा खाली जातात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की डिसेंट्रलाइज्ड आहे, म्हणजे हे कुणा एकाच्या बापाचं नाहीये, एकाच्या हातात नाही किंवा मै ही राजा मै ही मंत्री असा भाग नाहीये. त्यामुळे होतं काय की आपल्या जे काही करन्सीज आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्या नोट आहे, मोदी साहेबांना वाटलं की झालं आता खूप काळा पैसा जमा झालेला आहे, त्यामुळं आपण करूया ह्या नोटा बंद. मग झालं, ओव्हर द नाईट त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. तर असा प्रकार अशा प्रकारे
क्रिप्टो करन्सीमध्ये असे कुठलं कॉइन राहतात ना ओव्हर द नाईट बंद होणार नाहीये, कारण दिस इज नॉट कंट्रोल्ड ऑर दिस इज नॉट ओन बाय वन पर्टिक्युलर पर्सन. त्यामुळं एकट्याचा डिसिजन वरती ह्याचा परिणाम होणार नाहीये. तर अशा प्रकारे हा एक गुंतवणुकीसाठी सिक्युअर पर्याय आहे की तुमचा पैसा एका रात्रीतनं असा निघून गेला कुठेतरी, असं काही होणार नाहीये. तर इतके सारे पॉइंट्स आहेत. यामध्ये मी जसं सांगितलं, कंपॅरिझन कराल तर तुम्ही ट्रेडिंग शेअर मार्केट सोबत कम्पेअर कराल तर रिटर्न्स ह्यामध्ये पण बरेच आहेत. फक्त याच्यात आहे की वोलाटाईल, म्हणजे जे काही आपण म्हणतो की अप अँड डाऊन जे आहे शेअर मार्केटमध्ये, जे अप अँड डाऊन पाहायला भेटतं ते खूपच भयानक आहे. आणि यामध्ये पण अप अँड डाऊन आहेत, पण एक त्याच्या पाठीमागे एक लॉजिक आहे. ते जर लॉजिक तुम्हाला समजलं, त्याचा जर अभ्यास केला, थंब रूल जो असतो त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, थंब रूलचा जर अभ्यास केला तर तुमचा पैसा बुडणार नाही, इतकी खात्री तर मला आहे. पण ट्रेडिंगमध्ये काय होतं, शेअर मार्केट्समध्ये काय होतं, 50% तुमचं जी गुंतवणूक आहे ते 50% जो शेअर वर जातो तो त्याच्यात 50% कंट्रोल हा मालकाचा असतो आणि 50% ब्रोकर्सचा असतो. हे लोक काय करतात की मग एखाद्याचा ट्रेड विकत घ्यायला लावायचं. त्यांनी विकत घेतलं म्हणजे त्याची प्राइस वाढत जातात. ऍक्च्युअल मध्ये कंपनी प्रोग्रेस नाही करत, पण ते एक हाईप तयार केलेली असते, एक बबल तयार केलेला असतो जो की काही वेळानंतर फुटणारा असतो. पण या बाबतीत पण तसं हाईप होते, पण याच्यामध्ये कंपनीचा जसा भाग आहे, जसं मी म्हटलं ह्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी आहे, ह्याच्यामध्ये एक थंब रूल आहे. ते थंब रूल जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला लक्षात येईल बाबा ही हाईप आहे किंवा मग ही ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही या क्रिप्टो कॉइन्सला किंवा या क्रिप्टो करन्सीला गुंतवणूक म्हणून थोडंफार गुंतवणूकीपासून सुरुवात करत असा आणि थोडा अभ्यास केल्यानंतर तुमच्या गुंतवणुकी वाढवत गेला तर हा एक उत्तम पर्याय आजच्या डिजिटल वर्ल्ड मधला आहे. धन्यवाद.